आज आपण प्रॉब्लेम सेट 2 मध्ये काही महत्त्वाचे उदाहरणे सोडून बघू. त्यापैकी प्रश्न क्रमांक 11 क्वेश्चन नंबर 12 हा आपल्या 25% मध्ये उघडलेला भाग आहे. आपण क्वेश्चन नंबर 13, 14 आणि 15 11, 13, 14 आणि 15 या उदाहरणांचा आज अभ्यास करू. आणि ही जी उदाहरणे आहेत ही उदाहरणे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मग 11 नंबरचा प्रॉब्लेम बघू. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी ए सी इज 90 डिग्री. सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एम आर medians of triangle ABC. To prove that 4 BL square in bracket BL square plus CM square is equal to 5 into BC square. महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. मग गिवनमध्ये जायचं. काय दिलेलं आहे बघा. BL is a median. BL is a median. So therefore L is a midpoint of AC. Similarly, CM is a median. Therefore M is a midpoint of AB. नेहमी प्रूफ करताना जे गिवन दिलं त्यापासून सुरू करायचं. मग पहिल्यांदा माझी पहिली स्टेप काय राहील, जे गिवन दिलं ते. सो नाव इन फिगर व्हॉट वी हॅव इन फिगर what we have given AL, 1 half of AC, because L is a midpoint of AC. नंतर घेईल AM similar AM 1 half of AB. Reason काय देईल, this is given first and given. फर्स्ट अँड गिवन या पहिला पॉईंट झाला. मग दुसऱ्या पॉईंटमध्ये जायचं. मग दुसरा पॉईंट काय, इन ट्रायंगल हा मोठा ट्रायंगल आहे. ए बी सी इन ट्रायंगल ए बी अँड सी इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए गिवन टू बी 90 डिग्री. पायथागोरस वापरू. ये 90 आहे, समोरची साईड हायपोटेनस BC. सो BC स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज दॅट, दिस इज AB स्क्वेअर प्लस दिस इज AC स्क्वेअर. याला सेकंड नाव दे. रिझन पायथागोरस थेरम झालं. दिस इज अबाउट. मग काय करतो मी, एक ट्रायंगल, इथे 3 ट्रायंगल मिळतात. एक बघा हा पण ABC एक ट्रायंगल आहे. दुसरा काय घेतो मी, ABL इन ट्रायंगल. अगेन इथे पायथागोरस वापरू आपण. इन ट्रायंगल ABL. सो अँगल A 90 डिग्री अगेन दॅट. सो अगेन यूज पायथागोरस थेरम. कोणता घेतो, ABL. सो हायपोटेनस इज BL. सो BL स्क्वेअर इज इक्वल टू BL स्क्वेअर इज इक्वल टू BL स्क्वेअर इज इक्वल टू, आपण ट्रायंगल घेतला ABL. सो BL स्क्वेअर इज इक्वल टू AL स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. So that is AL square plus AB square. आलं का लक्षात बघा. हायपोटेनस BL चा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड रिमेनिंग AL चा स्क्वेअर, अनदर साइड that is AB square. So this is now substituting from 1 we see that what is AL, 1 half of AC. So therefore BL square is equal to AL means 1 half of AC, keeping this value. So 1 upon 1 by 2 into AC
होल ब्रैकेट स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर अगेन बी एल स्क्वेअर ए एल स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. सो नाव बी एल स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 ऑफ ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करायचं. देअरफॉर बी एल स्क्वेअर is equal to 1/4 into AC square plus AB square. So now multiplying by 4 ने multiply केला. So the 4BL square is equal to AC square plus 4AB square. Reason is multiplying by 5 by 4. याला नंबर देईल मी इधर फर्स्ट सेकंड अँड दिस इज ए थर्ड. आता जे जे आधी फाइंड आउट केले त्याला आपण काय करू, टिक मार्क करून घ्यायचे. हा मी फाइंड आउट केला, याला घेतो राऊंड मारून. हा एक फाइंड आउट केला लाईक दिस. नंतर हा फाइंड आउट केला, याला राऊंड मारला. याचं आपल्याला पुढं काम. आता काय करतो आहे मी, सो दिस इज मल्टिप्लाय बाय 5 झालं. आता कोणता ट्रायंगल उरला आहे, मी ए बी सी घेतला. नंतर मी ए बी एल घेतला. आता कोणता उरला आहे, ए एम सी. नेक्स्ट इन ट्रायंगल AMC. What is angle A is equal to 90 degree. Angle A is equal to 90 degree. So therefore we have that again by using Pythagoras. AMC. बघा परत. मग याचा हायपोटेनस काय होईल, CM. सो CM स्क्वेअर दॅट इज रिझन द्यायचं बाय पायथागोरस. CM स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर रिमेनिंग साइड AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. Now therefore CM square is equal to AC square. What is AM? It is 1/2 of AB. AM is 1/2 of. So 1/2 AB whole bracket square. So therefore CM square is equal to AC square plus 1/4. It is a AB square. Again multiplying by 4. So we get what we get that. So we get this is C that. So we get 4CM square is equal to 4AC square plus AB square multiplying by 4. याला नंबर देईल मी 4th. ह्या झाला 4th नंबर. हे सुद्धा फाइंड आउट केलं. याला सुद्धा अंडरलाईन मारून घ्या. बस मग अंडरलाईन मारलं की तिथे फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला. आता काय करायचं आहे तुम्हाला, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सो ॲडिंग 3 and 4. ॲडिंग 3 and 4. 3 and 4. मग 3चं आहे 4BL स्क्वेअर. सो नाव 4BL स्क्वेअर प्लस दिस इज 4CM स्क्वेअर. सो प्लस 4CM स्क्वेअर इज इक्वल टू 4CM square is equal to what is that? This is AC square plus 4AB square. AC square plus 4AB square. ही पूर्ण टर्म पहिले लिहायची. नंतर ही टर्म प्लस
4ac square 4ac square plus ab square 4ac square plus 4ac square plus ab square. This is like this then. So now this is ac square plus 4ac square, 4ab square plus ab square. So now here 4 is common, so taking 4 common, bl square plus cm square is equal to 4ab plus ab, that is 5ab square. This is ac square plus 4ac, this is 5ac square. So now therefore we have 4bl square plus cm square is equal to, taking 5 common, ab square plus ac square. So now this ab square plus ac square, therefore 4bl square plus cm square, this is 5 ab square plus ac square, that is from second, this is a bc square, this is from second. Hence proved. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा मीडियन दिलं म्हणून एल आणि एमची व्हॅल्यू काढा. मीडियम दिलं की समजायचं की तो पॉईंट त्या साईडचा काय आहे, मिड पॉईंट आहे, म्हणून एल आणि एम काढलं. मग दुसरा पूर्ण ट्रायंगल घेतला ए बी सी, याच्यामध्ये पायथागोरस वापरला. नंतर सेकंड ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ए बी एल. एक वेळेस स्वतः प्रॅक्टिस करून पाहायची. ट्रायंगल ए बी एल, इथे पायथागोरस वापरा, त्याच्यावरून व्हॅल्यूज ठेवून तुम्हाला फायनल ॲन्सरपर्यंत यायचं, दॅट इज 4bl स्क्वेअर प्लस इज इक्वल टू ac स्क्वेअर प्लस 4ab. नंतर हा ट्रायंगल घ्या AMC, इथे सुद्धा पायथागोरस वापरा, सिम्प्लिफाय करा, अँड टू रीच दॅट वी गेट 4cm स्क्वेअर इज इक्वल टू 4ac स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर. ॲडिंग करा, सिस्टमॅटिकली ॲडिंग करा, राईट हँड साईडचं राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडचे लेफ्ट हँड साईडला, आणि मग व्यवस्थित सोडवलं की तुम्ही या उदाहरणापर्यंत सहज, याच्या फायनल ॲन्सरपर्यंत सहज पोचू शकतो आपण. तर पहिल्यांदा गिवन, मग पायथागोरस थेरम वापरायचे तीन ट्रायंगलमध्ये, आणि नंतर प्रूव्ह करायचं आहे. दिस इज द क्वेश्चन नंबर, दिस इज टू बी क्वेश्चन नंबर दॅट, what is question number 11, and here this 11 question number we already find out the answer of this by proof. the question थोडासा मोठा आहे, फिगर बोर्डच्या पलीकडे गेली तर फिगरला तुम्ही आणू शकता. क्वेश्चन नंबर 13 काय म्हणतो, इन ट्रायंगल ए बी सी, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, dB is equal to 3CD, then prove that 2AB square is equal to 2AC square plus BC square. Now proof, पहले given पकड़ायचं. So proof, what is given to you, dB is equal to 3CD. या BC ला BC पकड़ायचं. So BC is equal to, what is BC? CD plus BD. Reason BDC. So now BC is equal to, this is CD as it is. DB ची व्हॅल्यू किती दिली आहे, 3CD. So plus 3CD. So therefore BC is equal to 4CD. आता काय आपण पायथागोरस यूज करणार आहोत, मग मी आताच याला स्क्वेअरिंग करून टाकू. दॅट इज याचं स्क्वेअर BCचं स्क्वेअर BC स्क्वेअर, 4CDचा स्क्वेअर 16CD स्क्वेअर, याला मी नंबर 1 दिली. जी व्हॅल्यूज फाइंड आउट केली त्याला अंडरलाईन करू.
दिस इज लाईन दिस इज. आता काय करतोय, इन ट्रायंगल ADB एंगल D इज 90 डिग्री. पायथागोरस यूज करें. इन ट्रायंगल ADB एंगल D 90 डिग्री. सो बाय पायथागोरस यूज करा. सो व्हाट इज पायथागोरस? सो देयरफॉर वी हैव AB स्क्वेअर इज इक्वल टू, है ना, ADB मध्ये पायथागोरसचा यूज केला एंगल D 90. सो दॅट AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. So we have BD is equal to 3CD. So therefore AB square is equal to AD square plus BD means 3CD. So that is 3CD square. Therefore AB square is equal to AD square plus 9CD स्क्वेअर. हे अगेन दुसरं मिळालं. याला आपण अंडरलाईन करून घेऊ. याला नंबर द्या सेकंड. दिस इज टू बी सेकंड. त्याचप्रमाणे काय करायचं, या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल ADC ADC. What is angle D is equal to 90 degree. In triangle ADC angle D is 90. हा घेतो ADC. D काय झाला 90 डिग्री बाय युझिंग पायथागोरस. इथे रिझन द्या, बाय पायथागोरस थेरम. मग इथे सुद्धा काय येईल, साईड अपोजिट टू 90 AC. सो AC स्क्वेअर is equal to AD square plus CD square. याला नंबर द्या तुम्ही थर्ड. दिस इज टू बी थर्ड. हे सुद्धा आलं आपल्याजवळ. झालं. आता काय करतो, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 मायनस करतो. सो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. सो व्हॉट इज इक्वेशन 2? AB स्क्वेअर. सो AB स्क्वेअर मायनस 2 दॅट इज दिस इज 3 काय आहे, हे इक्वेशन आहे. सो मायनस AC स्क्वेअर. हा AD स्क्वेअर, हा मायनस AD स्क्वेअर दॅट इज 0. ये 9CD स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. सो देयरफॉर AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर इज इक्वल टू 8CD स्क्वेअर मल्टीप्लाइंग बाय 2. सो 2AB स्क्वेअर मायनस 2AC स्क्वेअर इज इक्वल टू 16CD square multiplying by 2. So therefore CD square means 2AB square minus 2AC square. What is 16CD square? That is BC square. बघा ना, 16CD square is equal to BC square. So this is from 2, from 1. So therefore 2AB square, या 2AC square इकडे घेऊन जातो. So that is 2AC square plus BC square. Hence proved. तर हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहे आपण आज शिकलो किंवा आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे, हे सर्व प्रॉब्लेम परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे आणि याला स्वतः थोडं सोडून बघा.
in question number 14. In an isosceles triangle, length of the congruent side is 13 centimeter and its base is 10 centimeter. बघा आपण एक ट्रायंगल घेतो. ट्रायंगल ABC. It is an isosceles triangle where AB is equal to AC. कॉन्ग्रुएंट साइडची लांबी किती दिली आहे 13 सेंटीमीटर. सो ए बी इज इक्वल टू 13, ए सी इज इक्वल टू 13. बेस किती दिला आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट द बेस. बेस आहे बी सी, हिच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे ए अँड इट सेंटर आहे आणि सेंटर आहे म्हणजे सेगमेंट ए डी इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू बी सी दॅट इज ए अँड जी. काय फाइंड आउट करायचं डिस्टन्स ए जी. मग आपल्याजवळ माहीत आहे व्हॉट इज ए सेंट्रॉइड. इट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इट इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन्स ऑफ ए मेडियन्स ऑफ ए ट्रायंगल. आता याच्यामध्ये थोडेसे फिगरमध्ये जाऊ. सो ए डी इज ए मीडियन बिकॉज ए डी इज पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. सो ए डी बिकम ए मेडियन्स. सो डी इज ए मिड पॉइंट ऑफ बी सी. बी डी इज इक्वल टू डी सी. सिमिलरली ए इज ॲट इक्विडिस्टन्स फ्रॉम बी अँड सी. ए हा बी आणि सी पासून सारख्या अंतरावर आहे. बघा ए इज ए पॉइंट विच इज ॲट इक्विडिस्टन्स फ्रॉम बी अँड सी अँड वी हॅव बी डी इज इक्वल टू डी सी. देअरफॉर ए डी इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी सी. ही एक गिवन आहे याच्यामधली कंडिशन. मग लिहितो मी आणि तुम्हाला फाइंड आउट करायचा इझी. तुम्हाला फाइंड आउट इझी. सो नाव गिवन. What is given? In triangle ABC, AB is equal to AC, that is equal to 30. Zero given. BC is equal to 10 and BC is equal to 10. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड ए जी. टू फाइंड ए जी. मग पहिल्यांदा मी काय करतो. ए डी मेडियन आहे इन फिगर. ए डी इज ए मेडियन. Therefore, what you see that BD is equal to DC is equal to 1 by 2 BC, that is equal to, therefore BD is equal to 1 by 2 into 10, therefore BD is equal to 5 unit. BD काढला. पहिलं बी डीचं आलं आपल्याजवळ. नंतर अजून तुम्हाला एक गिवन दिली कंडिशन. बघूया काय गिवन दिलं आहे. इट इज गिवन दॅट ए जी टू ए जी अपॉन जी डी. ही दुसरी प्रॉपर्टी 2:1. Property of centroid. Property of centroid. Centroid divides the median in the ratio of 2:1. So therefore काय मिळेल. AZ is equal to 2 into ZD. Therefore ZD is equal to 1/2 of AZ. समजते ना. मल्टिप्लाय केला
म्हणजे 2ZD आला. मग AGची व्हॅल्यू काढायची आहे. सो AGची व्हॅल्यू काय येईल, GDची व्हॅल्यू काढायची 1/2 इंटू AG. बघा, AG अपॉन ZD इज इक्वल टू 2/1. क्रॉस मल्टिप्लाय केला, सो AG इज इक्वल टू 2ZD. देअरफॉर GD हे मल्टिप्लायला आहे, तर काय होईल डिव्हिजनला. सो 1/2 इंटू AG. हे झालं आपल्याला सेकंड पॉईंट काढला, तो सेकंड पॉईंट लिहिला. सो GD इज इक्वल टू 1/2 AG. आता बघा, या पहिले AG टू GD रेशो घेतला 2:1 झाला. मग याच्यावरून व्हॅल्यूज काढली GDची, क्रॉस मल्टिप्लाय करा. AG इज इक्वल टू 2 इंटू GD. सो देअरफॉर GD इज इक्वल टू 2 डिव्हिजनला जाईल, म्हणून GD इज इक्वल टू 1/2 AG. आता काय करतोय आपण, आता ही सेगमेंट AD वी नो दॅट व्हॉट वी नो दॅट बघायचं. AD इज इक्वल टू AG प्लस GD. AG प्लस GD. फाइंड काय करायचं आहे आपल्याला, टू फाइंड AG. म्हणून मी GDच्या ऐवजी काय AG मध्ये व्हॅल्यू काढली आहे. सो देअरफॉर AD इज इक्वल टू व्हॉट इज AG असंच लिहितो. व्हॉट इज GD, दिस इज टू बी. याला 1 नंबर द्या, याला सेकंड नंबर द्या, झाला. सो AG इज इक्वल टू 1/2 AG प्लस 1/2 AG. बघा, 2AG प्लस AG दॅट इज 3AG. सो 3/2. AD इज इक्वल टू 3/2 इंटू AG. 3/2 इंटू AG. हे झालं आपलं थर्ड पॉईंट. आता बघा, in figure AD is perpendicular to BC. AD is perpendicular to BC. एक्सप्लेन आधीच केलं आपण. प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलेस ट्रायंगल. सिलस ट्रायंगल. So now therefore in triangle ADB, angle D is equal to 90 degree. Therefore what we get? We get that is how much we get? What is we get? By Pythagoras ADB मध्ये. So that is AB square is equal to AD square plus BD square. So therefore AB square, AB means 13. So 13 चा square, AD 3/2 into AG whole bracket square plus BD that we have 5 चा square. So therefore 13 square that is how much? 169 is equal to 9/4 plus AG square plus 25. ठीक है. सो दिस इज देअरफॉर 169 मायनस इकडे घेतोय 25 इज इक्वल टू 9/4 AG स्क्वेअर. हाला 9/4 AG स्क्वेअर. सो देअरफॉर दिस इज 144 इज इक्वल टू 9/4 इंटू AG स्क्वेअर.
यानं याला मल्टिप्लाय करतो. देअरफॉर वी हॅव 144 into 4 upon 9 is equal to AG square. So therefore AC is equal to under root of 144 into 4 upon 9. याला सिम्प्लिफाय करतो. 144 means 12 into 4 means 2 and here is 9 means 3. 9 means 3. So that is 3 1s are 3, 3 4s are 12. So that is a 8. Hence AG is equal to 8 unit. This is the answer of the question. बघा इथे ABC पहिले BD ची व्हॅल्यूज काढली. AD इज मीडियन दिलं होतं. BD बरोबर 5 आला. मग एक प्रॉपर्टी आहे सेंट्रॉइडची, डिवाइड द रेशो द मीडियन डिवाइड्स इन द रेशो 2:1. सो AG अपॉन GD यावरून आपण GD ची व्हॅल्यू काढली आणि मग AGD वरून आपण AD ची व्हॅल्यू, त्यानंतर ट्रायंगल ADB मध्ये अँगल D90 घेऊन पायथागोरसचा थेरम आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केली. क्वेश्चन नंबर 16 बघा. In the figure, triangle PQR is an equilateral triangle. Point S is on segment QR such that QS is equal to 1/3 QR. To prove that 9PS square is equal to 7PQ square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? ट्रायंगल PQR हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिला. बरोबर. PQ इज इक्वल टू PR इज इक्वल टू QR. हा एक इक्विलॅटर. पॉइंट S is on QR. Point S is on QR such that QS is equal to 1/3 QR. तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे 9PS square is equal to 7PQ square. आता आपल्याला प्रूव्ह करू ले इक्विलॅटरल ट्रायंगल PQR हा काय इक्विलॅटरल गिवन आहे. ले PQ is equal to QR is equal to PR that is equal to X. आपण काय केला? कन्सिडर. इन फिगर T is a midpoint. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. परपेंडिकुलर काढला. PQ is equal to PR. P is equidistant from this. So that is T is a midpoint of QR. In figure T is a midpoint of QR. Therefore QT is equal to X by 2. QR बरोबर काय घेतो आपण? X. QT काय आहे? X by 2. This is second. झालं. आता ह्या QT ला हात लावा. Now we have QT is equal to QS plus ST. QT बरोबर QS plus ST. So QT is equal to
क्यू एस बरोबर काय दिलं 1/3 क्यू आर. सो दॅट इज x/3. क्यू आर बरोबर काय घेतो आपण x घेतला. सो x/3 प्लस एस टी माहीत नाही म्हणून एस टी लिहितो असं. क्यू टीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती. क्यू टी बरोबर किती आहे x/2. So now therefore ST is equal to झाला हे इकडे गेला मायनस होईल. सो x/2 मायनस x/3 याला सिम्प्लिफाय करायचं. देअरफॉर ST इज इक्वल टू 3x मायनस 2x अपॉन 6. सो याला सिम्प्लिफाय करा. देअरफॉर 3x मधून 2x गेले. सो देअरफॉर ST इज इक्वल टू 3x मधून 2x गेले दॅट इज x अपॉन 6. सेकंड झालं. थर्ड इन फिगर अगेन इन फिगर PT is equal to √3/2 into PQ. बघा PT is a height of an equilateral triangle. The height of the equilateral triangle is √3/2 into its side. So √3/2 into x, which is property of जो हाइट ऑफ ए एक्स है इंटू एक्स हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. लॅटरल ट्रायंगल लक्ष द्यायचं. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हा 60चा होईल. 60 अपोजिट साइड PT किती √3/2 इंटू PQ. PQ मीन्स एक्स. सो PT इज इक्वल टू √3/2 इंटू एक्स. झालं. जे जे फाइंड आउट केले त्याला पहिल्यांदा तुम्ही अंडरलाईन करून घेऊया. ST काढला तुम्ही. झालं. QT तुम्हाला x/2 दिलाय फाइंड आउट केला. PT काढला. PT फाइंड आउट केलाय. हे सर्व फाइंड आउट झाले. आता काय करायचं आहे हा ट्रायंगल घ्यायचा. इन ट्रायंगल PTS. इन ट्रायंगल PTS angle T is a 90 degree. So by applying Pythagoras we have PTS. महा 90 याचे अपोजिट हायपोटेनस इज PS. So PS square is equal to PT square plus ST square. Now we have the value, substituting value. PS square, what is PT? PT is √3/2 into x whole bracket square plus what is ST? x/6 whole bracket square. So therefore PS square is equal to 3/4 x square plus x square upon 36. So now therefore PS square is equal to ऐसा LCM 36 is. So this is simplify केलं. Now this is 27x square plus x square. 27x square plus x square. Therefore PS square is equal to, this is 28 x square upon 36. 4 7 28, 4 9 36. So therefore PS square is equal to
7x² अपॉन 9. याला अगेन सिम्प्लिफाय करा. काय मिळेल? 9 मल्टिप्लाय करतो. सो 9ps² इज इक्वल टू 7x². सो व्हॉट इज x? काय प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला? PQ. सो देअरफॉर बघा, x मीन्स PQ और QR और PR. सो देअरफॉर 9ps² इज इक्वल टू 7pq². हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीनं आपण आज बघा 11, 13, 14 आणि 15 ही उदाहरणं सोडवली. उद्याला आपण 16 नंबरचं प्रॉब्लेम बघू.